हे जे वॉशिंग मशीन आहे फुल ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन आहे टॉप लोड, ठीक आहे. तर यामध्ये तुम्ही 8 किलोची मशीन आहे, 8 किलो कपडे यामध्ये धुवू शकता. 8 किलो 8 म्हणजे वाळल्यानंतर का, म्हणजे कच्चा 8 किलो का असं वाळलेले? कोरडे कपडे 8 किलो. 8 किलो, ठीक आहे. तर अगोदर एका बकेटमध्ये कपडे घ्यायचे, त्यामध्ये पाईन आहे का, पिना आहेत का, कलर जाणारे कपडे आहेत का तपासायचे, की जेणेकरून आतमध्ये आपल्याला ते जाऊन म्हणजे टांचीवर काही पण साधा. हा ठीक आहे. म्हणजे कसं आहे एकमेकांना लागून फाटू शकतात. हा तेवढंच. हा चेक केलेले सर्व कपडे आतमध्ये टाकले. टाकत असताना ना बॅलन्स करून टाकायचं, एका साईडला पडू द्यायचं नाही कपडे टाकताना बॅलन्स करून टाकायचं सेंटर मध्ये. हा ठीक आहे. त्यानंतर हे कंपार्टमेंट ओपन करायचं. ह्यामध्ये आपल्याला आपल्या घरी पावडर असेल तर पावडर, लिक्विड असेल तर लिक्विड, ठीक आहे. लिक्विड वापरलेलं कधीही चांगलं. लिक्विड कुठला वापरायचं? एरियल सर्फेक्सर, टाईड किंवा एलजीचा कुठलाही वापरू शकता. असं काही आम्ही म्हणू किंवा एलजीचं वापरा. लिक्विड म्हणजे निरमा पावडर नाही, म्हणजे डब्बा. लिक्विड आधी మనం బట్టలకు తీదే आतमध्ये टाकायचं. त्यानंतर हे टाकायचं. कपडे टाकलं, डिटर्जंट जे काय ते टाकलं, त्यानंतर हे डाग सोडून द्यायचं. आणि किती वेळ टाकायचं ते काय समजा? कपड्याच्या हिशोबाने आपण कसं आहे, कपडे मळकट असतील तर जास्त टाकतो, कमी घाण असेल तर कमी टाकतो. तेवढं त्याचं काय नियम नाही. आणि कपड्याच्या हिशोबाने तुम्ही ते वापरू शकता. ओके. त्यानंतर हे पॉवर बटन आहे. ओके. आणि हे जे आहे ना चालू करायचं. आणि नळ जे आहे आपलं 24 तास चालू ठेवायचं, बंद करायची गरज नाही. जेव्हा मशीनला पाणी लागणार आहे ना तेव्हा आतमध्ये घेतं मशीन स्वतः, ठीक आहे. आणि जेव्हा त्याला सोडून द्यायचं ते ड्रेन वॉटर सोडून देतं. पाणी घ्यायचं सोडायचं तुमचं काम नाही, ते मशीनचं काम. तुमचं काम काय आहे, कपडे टाकणे आणि जे काय लिक्विड पावडर जे काय असेल ते टाकणे आणि प्रोग्राम लावून स्टार्ट करणे. कपड्याच्या नुसार प्रोग्राम लावू शकतो आपण. त्यामध्ये तुम्हाला प्रोग्राम दिलेले आहेत. पॉवर ऑन केल्यानंतर इथं प्रोग्राम बटन दिलेलं आहे. ओके. ऑन केल्यानंतर इथं बघा दिसतंय का तुम्हाला 8 प्रोग्राम आहेत, इकडे 4 इकडे 4, ठीक आहे. तर हे नॉर्मल जे आहेत ना कपडे, नॉर्मल वरती असतील तर त्यानंतर डायरेक्टली स्टार्ट करू शकता. नॉर्मल कपडे कुठले येतात, रोजचे कपडे आहेत आपले, मिक्स कपडे आहेत, हे नॉर्मल वरती धुवू शकता, ठीक आहे. त्यानंतर इथं खाली काय आहे, क्विक वॉश. क्विक वॉश म्हणजे ना कमी घाण असलेले कपडे, रोजचे कपडे असतात ना कमी घाण असलेले, तर ते क्विक वॉश वरती धुवू शकता. क्वांटिटी कमी म्हणजे जास्त घाणचं. हा हे जास्त घाण म्हणजे सांगतो पुढे तुम्हाला, ठीक आहे. त्यानंतर आहे जेंटल म्हणून दिलेलं आहे. साडी, उलन वगैरे असे काही कपडे असतील तर साडी, उलन यावरती. त्यानंतर आहे स्ट्रॉंग जीन्स. स्ट्रॉंग जीन्स म्हणजे ना समजा जीन पॅन्ट आहे, कुठले चादर बेडशीट तुम्ही मगाशी म्हणले तसे काही स्ट्रॉंग कपडे असतील तर स्ट्रॉंग वरती घेऊन तुम्ही हे स्टार्ट करू शकता. त्यानंतर आहे नॉर्मल प्री वॉश. नॉर्मल प्री वॉश म्हणजे ना अगोदर काय केलं होतं इथं तुम्ही नॉर्मल, आता इथं काय आहे नॉर्मल प्री वॉश. नॉर्मल प्री वॉश म्हणजे ना डबल धुणं होतं, वॉशिंग ना डबल होतं त्यामध्ये, ठीक आहे. त्यानंतर आहे रिन्स प्लस. रिन्स प्लस म्हणजे ना समजा तुम्हाला धुणं खंगाळणं एक्स्ट्रा करायचं आहे आपल्याला, तर ते एक्स्ट्रा खंगाळण्यासाठी इथं रिन्स प्लस दिलेलं आहे, ठीक आहे. धुतल्यानंतर खंगाळत नाही का पाणी डिटर्जंट काढण्यासाठी आपण ते डबल करायचं. त्यानंतर ॲक्वा रिझर्व. ॲक्वा रिझर्व जे आहे ना पाण्याची कमतरता जेव्हा आहे भासती तुम्हाला तेव्हा ॲक्वा रिझर्व वापरू शकतो, ठीक आहे. रेग्युलर प्रोग्राम काय होतं तुमचं, धुवायचं होतं, खंगाळणं होतं, पिळणं होतं. खंगाळण्यासाठी जे पाणी वापरलेलं आहे, ठीक आहे, त्यामध्ये घाण नसतं, त्यामध्ये डिटर्जंट असतं, बरोबर. खंगाळलेल्या पाण्यासाठी आपण धुतल्यानंतर जे असतं पाणी ते डिटर्जंटचं पाणी असतं. तर ते तुम्हाला धुवायला जर वापरायचं असेल तर हे ॲक्वा रिझर्व म्हणून प्रोग्राम दिलेला आहे, तर तुम्ही ते लावलं की स्टार्ट करू शकता, ठीक आहे. त्यानंतर आहे टब क्लीन. टब क्लीन म्हणजे ना समजा ड्रमच्या पाठीमागे एक क्षार असतं किंवा मळ साचलेली असते किंवा कपड्याचं काय लिंट बसलेलं असतं, तर ते क्लिनिंगसाठी ना एक आपल्याकडे पावडर भेटतं, ते आतमध्ये टाकायचं आणि टब क्लीनवरती लावून स्टार्ट. ही कधी महिन्याला नाही ना आठवड्याला नाही, प्रत्येक तुम्हाला 60 दिवस झाले म्हणजे 2 महिन्याला एकदा आतमध्ये लावून स्टार्ट करायचं, म्हणजे ते सगळं क्लीन होऊन जातं. क्लिअर करून टाकते. हा क्लीन करून टाकते, ठीक आहे. हे एवढे 8 प्रोग्राम आहेत, ठीक आहे. आणि तो वॉटर लेवल प्रोसेस वगैरे ऑटोमॅटिक करते, तुम्हाला काही करायची गरज नाही आहे. पाणी जेवढं मशीनला लागते तेव्हा आतमध्ये घेणार आहे आणि जेव्हा सोडायचं तेव्हा सोडून देणार आहे. नळी तर चालू ठेवायचं, त्याला किती लागते ते तर ओके. हा म्हणजे त्यामुळे आपण काय सांगतो की कॉक आपण बंद करायचं, लागतं तेव्हा घेतं, लागतं तेव्हा सोडून द्यायचं, तेव्हा सोडून द्यायचं, ठीक आहे. तुमचं काम काय, कपडे टाकणे, डिटर्जंट टाकणे, प्रोग्राम स्टार्ट करणे, बंद झाले की काढून घेणे. आणि बंद करायची आपल्याला गरज नाहीये, मशीन स्वतः बंद होती. ओके, स्वतः बंद होती, आपण बंद करायची गरज नाही, अजिबात काही गरज नाहीये. ते बटन नेहमी चालू करायचं का बंद करायचं? हे बटन बंद करायचं, तुमचं झालं काम. हे बंद झाल्यानंतर ते बंद करून काढायचं, बंद करून काढायचं. हे काय ओपन करायचं, काढायचं कपडे. अजून आतमध्ये एक ब्लू कलरचा फिल्टर आहे, तर ह्याला स्वच्छ करू शकता तुम्ही. कपड्यामधला लिंट वगैरे जो असतो, समजा एखादा कागद गेलेला आहे, असे काही कपडे असतात ना, लिंट निघतं ना कपड्याचं, तर ते ह्यामध्ये अडकतं. ते काढून परत धागे वगैरे असतात ना, तर ते कुठं की तास वरती खाली प्रेस केली की निघतं.
ओके, लक्षात आलं सगळं? ओके. कुठली काय अडचण आली? मोठे बहीण मुलीला माहिती आहे. हा, माहिती आहे त्यांना, ते व्हिडिओ पण देतो. म्हणजे यामध्ये सगळंच आलं तुमचं आणि कुठली काय शंका नाही आहे याच्यामध्ये. ओके. एवढं